आज आपण बनवतोय प्रसादाचा मौसूद तोंडात टाकताच विरघळणारा शिरा. तर त्यासाठी ना सव्वा वाटीचं प्रमाण घ्यायचं असतंय. तर सव्वा वाटी रवा, सव्वा वाटी साखर, सव्वा वाटी तूप, एक केळ आणि काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. तर त्याच्यासाठी 1.5 वाटी दूध आणि 1.5 वाटी पाणी एका पातेल्यात गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये तूप टाकायचं. तूप गरम झाल्यानंतर रवा टाकायचा आहे. रवा छान असा ब्राऊन रंगावर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा छान भाजल्यानंतर लगेच केळी टाकून घ्यायची. केळीसुद्धा छान ह्या रव्यामध्ये मऊसूद होईपर्यंत याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेच आपल्याला ड्रायफ्रूटसुद्धा टाकून घ्यायचे आहेत. आता व्यवस्थित भाजल्यानंतर लगेच आपलं दूध आणि पाणी जे गरम करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवून 1 ते 1.5 मिनटं वाफ काढायची. 1 ते 1.5 मिनिटानंतर रवा कोरडा होतो. त्याच्यामध्ये लगेच साखर टाकायची. साखर टाकून मिक्स करायचं. वेलची पावडर टाकायची. छान मऊसूद आपला प्रसादाचा शिरा बनून तयार झालेला आहे. आता याला आकार देण्यासाठी एका वाटीमध्ये टाकून घ्यायचं आहे. नंतर मी एका प्लेटीमध्ये काढून घेतलं. मस्त मऊसूद तोंडात टाकत विरघळणारा प्रसादाचा शिरा बनून तयार आहे. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब नक्की करा.